आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार याची काँग्रेस हायकमांडला माहिती होती, अशी आता माहिती समोर येते। चव्हाणांची काँग्रेस श्रेष्ठींसोबत चर्चाही झालेली होती, ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। यंत्रणांचा दबाव असल्याचा अशोक चव्हाणांनी काँग्रेस श्रेष्ठींना माहिती दिली होती असं सांगण्यात येत आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय एकतर अशोक चव्हाण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, पण आत्ताची ही बातमी फार महत्त्वाची आहे की आपल्यावर दबाव आहे असं अशोक चव्हाणांनी काँग्रेस हायकमांडला माहिती दिली असं आता समोर येत आहे। अगदी बरोबर आहे सुहास। अशोक चव्हाण हे काही दिवसांपासूनच भाजपसोबत जाणार अशा पद्धतीच्या वावड्या उठत होत्या, पण आता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार अशोक चव्हाणांनी याची कल्पना जी आहे ती काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना जी आहे ती दिली होती। जी माहिती मिळते सूत्रांकडून सुहास, त्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मागच्या 15 दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट देखील घेतली होती आणि त्यांच्यापुढे हा मुद्दा जो आहे तो मांडला होता। तपास यंत्रणांचा दबाव असल्याची माहिती त्यांनी खरं तर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना दिली होती, त्यामुळे मला काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपसोबत जावं लागेल अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिल्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते। फक्त मल्लिकार्जुन खरगे यांचीच नाही तर सोनिया गांधी यांच्यापर्यंत देखील त्यांनी निरोप पोहोचवला होता अशी माहिती देखील साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे सुहास। त्यामुळे भाजपाचा प्रवेश अशोक चव्हाण यांचा थेटपणे झालेला नाहीये याची कल्पना जी आहे अति वरिष्ठ नेत्यांना दिलेली होती। मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती की तपास यंत्रणांच्या दबावामुळे अनेक नेते जे आहेत ते भाजपमध्ये जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार केला जात होता। पण अशोक चव्हाण ह्यातला एक महत्त्वाचा मुद्दा हा बघावा लागणार आहे सुहास की अशोक चव्हाण यांनी ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्यावेळेस काँग्रेसवरती थेट टीका करणं जे आहे ते त्यांनी टाळलेलं आहे। त्यामुळे या मुद्द्याला कुठेतरी पुष्टी मिळत आहे की अशोक चव्हाण यांनी खरंच वरिष्ठ नेत्यांना जे आहे ती माहिती दिलेली होती। त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देखील अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे खरं तर पक्षाचं नुकसान आहे अशी भावना आहे, पण थेट तेवढा मनावर नक्कीच। पण या संदर्भामध्ये त्यांनी वरिष्ठांशी चर्चाही केलेली होती। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।